This news is co-sponsored by Anagha Aesthetics and Hair Transplant Center. भारत जोड़ो यात्रा को लेकर पूरे देश भर में अन्य संगठन इस यात्रा से जुड़ रहे हैं। उसी के चलते महाराष्ट्र में भी भारत जोड़ो यात्रा का आयोजन और उसकी तैयारियां चल रही। इस भारत जोड़ो यात्रा में महाराष्ट्र के भी कई संगठन जुड़ने जा रहे हैं। इसकी जानकारी योगेंद्र यादव ने पत्रकार परिषद में दी। उन्होंने कहा है कि भारत की जो स्थिति आज खराब होते जा रही है, यह सब आज सत्ता में बैठी पार्टी के कारण हो रही। भारत का संविधान बदलने की कोशिश की जा रही है। देश में बढ़ रही बेरोजगारी और गरीबी को रोकने के लिए हम इस भारत जोड़ो यात्रा के साथ जुट रहे हैं और अपने देश को बचाने के लिए प्रयास कर रहे हैं। आगे क्या कहा है योगेंद्र यादव ने, आइए सुनते हैं। एक ऐसी स्थिति में जबकि शीर्ष से इस देश को तोड़ने की कोशिश हो रही है, जो काम अंग्रेजों ने इस देश में किया था, डिवाइड एंड रूल, आज ठीक वही खेल संवैधानिक सत्ता में बैठे हुए लोग इस देश के साथ कर रहे हैं। ऐसी स्थिति में ये यात्रा देश को जोड़ने का एक प्रयास है। इस यात्रा का आह्वान कांग्रेस पार्टी ने किया अपने उदयपुर चिंतन शिविर के बाद, लेकिन कांग्रेस ने अपनी पहली घोषणा में ही कांग्रेस के बाहर के संगठनों से अपील की और स्पष्ट रूप से समवैचारिक सहमना राजनीतिक दलों, जन संगठनों, जन आंदोलनों और तमाम नागरिकों से अपील की कि यह भारत जोड़ो यात्रा सबके लिए खुली है, सब लोग इसमें सहयोग कीजिए। इस आह्वान के बाद 22 अगस्त को दिल्ली में देश के 150 के करीब जन संगठनों की बैठक हुई, जिसमें इस पे खुले तौर पे विचार किया गया कि क्या हमें इस यात्रा से जुड़ना चाहिए, और सर्वसम्मति से फैसला हुआ कि देश की इस अभूतपूर्व स्थिति को देखते हुए हम लोग, जिनका कांग्रेस पार्टी से कोई संबंध नहीं है, हम में से अधिकांश वो लोग हैं जिनका कांग्रेस से, कांग्रेस की सरकारों से संघर्ष का रिश्ता रहा है और शायद बाद में भी रहेगा, लेकिन आज देश की इस अभूतपूर्व स्थिति को देखते हुए हमने फैसला किया कि इस यात्रा का हम समर्थन करेंगे। ये किसी पार्टी को समर्थन नहीं है, किसी नेता को समर्थन नहीं है, ये एक अभियान को इस देश की तोड़ने की साजिश के खिलाफ जोड़ने की एक कोशिश को समर्थन है। कल को यदि कोई और पार्टी, कोई और संगठन, कोई और अभियान ऐसा प्रयास करता है, उसे भी हम समर्थन करेंगे। ये फैसला दिल्ली में हुआ, जिसके बाद 7 सितंबर से, जब से यात्रा शुरू हुई है, तब से देश के तमाम अग्रणी नागरिक, जन संगठन, जन आंदोलन इसमें जुड़ रहे हैं। कर्नाटका में कर्नाटका के तमाम अग्रणी चिंतकों, लेखकों, बुद्धिजीवियों और जन संगठनों ने इसका स्वागत किया। इलेक्शन होने वाली है, उस इलेक्शन में सीपीआई बिना किसी हिचकिचाहट से शिवसेना को सपोर्ट करेगी। हम वहां काम करेंगे, जो भी काम होगा वो करेंगे, क्योंकि आप सब जानते हैं शिवसेना और कम्युनिस्टों का, शिवसेना जब से तैयार हुई तब से लेके झगड़ा है, मतभेद है। फिर ये कैसे हुआ? जी हां, हमारा उनके साथ मतभेद था, आज है, कल भी रहेगा, मगर आज सवाल हमारे मतभेदों से भी कई गुना बड़ा, ये देश एक रहेगा या नहीं रहेगा, देश का संविधान रहेगा या नहीं रहेगा। आज आप जानते हैं कि जो पिछले 100 साल में मजदूरों ने लड़कर कानून बनाए थे, ये सभी कानून मोदी सरकार ने बंद किए हैं और 4 ऐसे नए कानून लाए हैं जो कि मालिकों के हित में हो। जैसे उन्होंने किसानों के लिए किया था, वही काम मजदूरों के लिए किया है। और महाराष्ट्र के ऊपर खास कर जिस तरह से मोदी शाह भारतीय जनता पार्टी पूरा जोड़ तोड़ लगा के, पैसे से खरीद के, ईडी को पीछे लगा के, सीबीआई को पीछे लगा के, इनकम टैक्स को पीछे लगा के
इतना ही नहीं बल्कि तुम्हारा इलेक्शन कमीशन से लेके जुडिशियरी तक सबके ऊपर जिस तरह से प्रभाव डालने की कोशिश कर रहा है, महाराष्ट्र की अस्मिता को ठेस पहुंचा रहे हैं। इसलिए हम शिवसेना से जाके कल बोल के आए हैं कि भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपके साथ रहेगा, क्योंकि हम इस देश को बचाना चाहते हैं। और ये देश की आजादी की लड़ाई में जो थे वो कांग्रेस है, कम्युनिस्ट है, सोशलिस्ट है, ये सब एक जगह पर है। और जो आजादी की लड़ाई में कभी नहीं थे वो आरएसएस दूसरी तरफ है। आप नागपुर के पत्रकार हैं, आप हमको 5 आरएसएस के लोग के नाम बताइए जो 2 साल जेल काटे हो ब्रिटिशों के खिलाफ। तो वो तब ब्रिटिशों के साथ है, आज अंबानी अदानी के साथ है। इसके लिए हम भी ये प्रयोग कर रहे हैं कि इनका साथ सबने विरोध करना चाहिए। और मुंबई में सभी लेफ्ट पार्टीज की एक कोऑर्डिनेशन कमेटी बन रही है, स्वागत समिति बन रही है कि इस यात्रा को हम कैसे वेलकम करें। और जैसा कि अभी योगेंद्र जी ने कहा, एक माहौल बदल दिया है आणि माणुसकीचं हनन झालेलं आहे। त्यावेळेला संत प्रबोधन चळवळीने त्याच्यामध्ये भाग घेऊन यारे यारे लहान थोर याती भरते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी अशी हाक दिलेली आहे। त्या अशा वेळेला स्त्री पुरुष सर्व जातीच्या आणि लहान थोर माणसांनी एकत्र येऊन हा देश वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कोणाही जीवाचा नबळ मत्सर अशा प्रकारचं संदेश देणाऱ्या ज्या काही त्यावेळेच्या शक्ती असतील त्यांच्याबरोबर आपण राहिलं पाहिजे। आणि म्हणून आज आपल्या देशामध्ये जे माणुसकीचं हनन होत आहे, माणसामध्ये त्या ठिकाणी वैभव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहे, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, संविधानाचं चिरफाड केली जात आहे। अशा वेळेला सर्वांनी, जसे आता मिलिंदजी म्हणाले, योगेंद्रजी म्हणाले, तसं आपसामधले वेगवेगळे मतभेद जरूर असतील, पण अशा वेळेला देश वाचवणं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे। हे लक्षात घेऊन आम्ही सर्व वारकरी संघटनांच्या वेगवेगळ्या लोकांनी या यात्रेमध्ये, ज्या दिवशी ही यात्रा देगलूरला महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल त्यावेळेला संत विचाराचा जागर करत आम्ही टाळ विना मृदंगाच्या घोषामध्ये या यात्रेचा त्या ठिकाणी स्वागत करणार आहोत। आणि त्याचबरोबर वारकरी संत विचाराचा जो समतेचा विचार आहे याचा आम्ही संदेश सर्व लोकांना देणार आहोत। सहभागी आमच्यातले बरेच लोक आणीबाणीमध्ये तुरुंगात, पण आजची परिस्थिती त्याहीपेक्षा भयंकर आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे। म्हणून पुन्हा आम्ही ज्येष्ठ नागरिक सुद्धा या लढाईत उतरलेलो आहोत। आमच्या गांधीवादी लोकांची संघटनाची सर्वसेवा समिती आहे, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीने ठराव करून आमचे अध्यक्ष चंदन पाल यांनी राहुलजींना पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी भारत जोडो यात्रेला समर्थन दिलेलं आहे। सर्व गांधीवादी मंडळी ज्यांची विरासत या देशाच्या स्वातंत्र्याची आहे, त्या स्वातंत्र्य चळवळीतून या देशाला एक केलं गेलं। कधीही इतिहासामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत एक नव्हता, सांस्कृतिकदृष्ट्या एक होता, पण राजकीयदृष्ट्या एक नव्हता। तो आपण स्वतंत्र भारतात जे साध्य झालं ते काँग्रेसच्या संपूर्ण चळवळीने, काँग्रेसच्या विचारधाराने आणि सगळ्या लोकांना जोडण्याचं, या काँग्रेसच्या चळवळीने या देशातल्या सगळ्यांना जोडलं। मजुरांपासून तर श्रीमंतांपर्यंत, दलितांपासून मुसलमानांपर्यंत, आदिवासींपासून सगळ्या लोकांना जोडलं, शिखांना जोडलं। या देशामध्ये धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे कोणावर अन्याय होणार नाही, या देशाच्या विकासामध्ये सगळ्यांना समान हिस्सा मिळेल हे वचन या काँग्रेसच्या चळवळीने दिलं आणि जे भारताच्या राज्यघटनेने दिलं त्याला आज वाचवण्याची गरज आहे। आज देशामध्ये माणसामध्ये वैमनस्य निर्माण करण्याची, द्वेष निर्माण करण्याची, एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध उभं करण्याची आणि त्या धर्माच्या विरुद्ध वातावरण द्वेषमूलक करून त्या धर्माच्या माणसांना मारण्याची, त्यांना शिक्षा देण्याची, परस्पर जनतेने शिक्षा देण्याची जी आज पद्धत सुरू झालेली आहे, याच्या विरुद्ध आपण सगळ्यांनी उभं राहून प्रेमाच्या आधारे, मैत्रीच्या आधारे, संवेदनशीलतेच्या आधारे, करुणेच्या आधारे या देशाला एकत्र केलं पाहिजे। आपण मुख्य आयोजक आहे कानात्याला तुम्ही या सगळ्या संघटनेचे मुख्य आयोजक म्हणून कालपासनं हे 3 दिवसांचं अधिवेशन सुरू झालेलं आहे। काल अर्धा दिवस
इस्रो कॉलेजमध्ये आज संपूर्ण दिवस धर्मजन आणि उद्या सेवाग्राम असा हा एकत्रित कार्यक्रम आहे. देश जळत असताना कुठलाही सुजाण नागरिक शांत बसणार नाही आणि फुले शाहू आंबेडकरी विचारांची बीज ज्यांच्या मनामध्ये आहेत ती कुठलीच व्यक्ती अशी अराजकता पाहू शकत नाही. या नात्यानं आम्ही सगळे या विचारांचे पक्ष कुठलाही असो म्हणजे आम्ही वेळ पडली तर काँग्रेसशी भांडलेलो आहोत असं काहीच विषय नाही आहे. पण आज सगळ्यांनी एकजूट होऊन फक्त एकाच शत्रूशी लढण्याची गरज आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि त्या नात्यानं आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. सध्या माझी भूमिका ही आयोजकाची आहे पण वेळ पडली म्हणजे आम्ही आहोतच रस्त्यावर उतरलेलोच आहोत. दक्षिणायनी चळवळ आजपर्यंत लोकांना असं वाटायचं की फक्त कलावंतांची लेखकांची सामाजिक कार्यकर्त्यांची आहे पण असं नाही. दक्षिणायनी रस्त्यावर उतरून लढणारी संस्था आहे आणि या निमित्तानं ते सिद्धही झालेलं आहे. काँग्रेसच्या मुख्य नेत्यांना ज्यावेळेला सगळ्यांना अटक झाली जेलमध्ये टाकलं त्यावेळेला या देशातल्या स्त्रियांनी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे आताच्या या भारत जोडो मध्ये सुद्धा स्त्रिया मागे राहणार नाही. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून त्या सहभागी होतील. आजच्या तारखेला मनुस्मृतीवर आधारित अशा पद्धतीचं राज्यघटना आणण्याचं मानस असणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये एका बाजूला बेटी बचाओ बेटी पढाओ म्हटलं जातं, दुसऱ्या बाजूला शाळा बंद होत आहेत, तिसऱ्या बाजूला मनुस्मृती जाळली आणि ती स्त्रियांनी तर रोज चुली जाळून जाळली पाहिजे या मताचे आम्ही कार्यकर्ते आहे. अशा वेळेला फॅसिझम ज्या वेळेला येतो त्यावेळेला सगळ्यात पहिले ती स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर घाला येतो आणि म्हणून आम्हाला खूप आनंद आहे. एका आईला तिचं लेकरू या पद्धतीने अतिशय असुरक्षित अशा वातावरणात रस्त्यावरती पाठवत असताना काय वाटलं असेल हे मला समजू शकतं. आणि 1000 किलोमीटरची दर दिवशी 25 किलोमीटर चालल्यानंतर ज्या देशभरामध्ये युवकांच्या मध्ये वेगवेगळ्या सिव्हिल सोसायटीच्या लोकांच्या मध्ये महिलांच्या मध्ये आज आम्हाला पाहायला मिळते त्याचा आम्हाला आनंद होतो. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला ही यात्रा येईल देगलूर पासून जळगाव जामोद पर्यंत त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सर्व सिव्हिल सोसायटीचे लोक महिला संघटन आणि आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी असू. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक खरं तर हा एक संस्कृतीवरती आणि एका सपाटीकरणाचं चाललेल्या राजकारणाला एक सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न आणि म्हणून त्यावेळेला सांस्कृतिक पद्धतीने महाराष्ट्राची जी एक उज्ज्वल परंपरा आहे त्याच्यातून संपूर्ण देशाला एक कॉन्फिडन्स देण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्या स्वयंसेवी संस्था संघटना आम्ही एकत्र येऊन करणार आहोत. आपण सगळेजण त्याच्यामध्ये असणार आणि अतिशय ऊर्जा देणारा असा या पदयात्रेचा कार्यक्रम 14 दिवस पर्यंत महाराष्ट्रामध्ये जो 14-16 दिवस जो महाराष्ट्रामध्ये जाईल त्याच्यामध्ये आपण सगळेजण खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले एकमेकाशी जोडले जाऊ, वेगवेगळ्या टप्प्यातले जोडले जाऊ आणि त्या निमित्ताने भारत जोडला जाईल असा मी या ठिकाणी विश्वास करते. नागपूर आणि वर्धेतून हे होतंय याला एक विशेष वेगळा ऐतिहासिक संदर्भ आहे. तुम्ही वेगळा तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि इथून तो एल्गार आम्ही पुकारतोय याच्याविषयी मी आनंद व्यक्त करते. इस दिवाली के अवसर पर अपने नए घर के सपने को करिए साकार पूजा बिल्डर्स एंड डेवलपर्स के साथ जो आपके लिए लाए हैं एक खास उपहार. हम बनाते हैं आपके सपनों का घर. दिवाली की ढेर सारी बचत और फायदों के साथ मीरे लेआउट गणेश नगर नियर नंदनवन एंड आराधना नगर नागपुर स्थित रियांश एनक्लेव जहां आपके लिए उपलब्ध है 2 BHK 3 BHK लग्जरियस फ्लैट्स एंड 5 BHK पेंट हाउसेस. वेल फर्निश्ड हाउस, हाई क्वालिटी प्रोडक्ट से बना स्टाइलिश मॉड्यूलर किचन, बेस्ट लोकेशन, एक्सीलेंट प्लानिंग एंड कंस्ट्रक्शंस, पानी की उच्चतम सुविधा और लिफ्ट फैसिलिटीज के साथ पार्किंग फैसिलिटीज भी उपलब्ध. तो अगर इस धनतेरस को मनाना है और भी खास तो जुड़िए पूजा बिल्डर्स एंड डेवलपर्स के साथ. हमारा पता शॉप नंबर 3 अनवर आर्केड अपोजिट सुधांशु हॉल बीडीपेट रोड नागपुर. फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टैक्ट टू राजेश कावरे और 9049165611 पर या कॉल करें 9325079500 पर.